नमस्कार, विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे। आज तुमच्यासोबत छान अशी टिफिनसाठी एक भाजी शेअर करणार आहेत। रोजच्या भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो आणि कडधान्यही आठवड्यातून एकदा तरी खाल्ले पाहिजे आणि हुसळ वगैरे ते तर आपण करतच असतो। पण आज आपण मस्त अशी गावठी चण्याची भाजी बघणार आहोत। ही भाजी बनवायला जास्त साहित्यही लागत नाही, अगदी 10 मिनिटात तयार होते आणि तुम्हाला ज्यावेळेस घाई असेल अशा वेळेसही तुम्ही ही भाजी बनवू शकता। बऱ्याचदा आपल्याकडे काही वेळेस भाजीला काहीच नसते, तर अशा वेळेस काय बनवावे सुचत नसते, तर घरात कडधान्य तर हे असतातच। तर अशा वेळेस तुम्ही ही चण्याची सुक्की भाजी बनवू शकता। अगदी पटकन तयार होते आणि आपला टाईमही वाचतो, तसेच साहित्यही खूप कमी लागते। आणि या ठिकाणी बघा, दिसायलाही ती किती छान दिसत आहे, तशीच ती चवीलाही खूप टेस्टी लागते। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपण मस्त असे गावरान चणे घेतले होते, ते मी रात्रभर भिजत ठेवले होते। सकाळी मी ते चणे पाण्यातून काढून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले आहेत। त्यानंतर आता आपण हे चणे बॉईल करून घेणार आहोत। कुकरला आपण हे चणे घालून घेणार आहोत आणि यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालणार आहोत आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। साधारण मी या ठिकाणी 1 चमचा मीठ घातलं होतं आणि आता आपण कुकरला चांगल्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊ। तोपर्यंत आपण 1 मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि 1 टोमॅटो कट केलेला आहे, तसेच कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट या ठिकाणी मी घेतलेली आहेत। आता आपले या ठिकाणी चणेही बॉईल झालेले आहेत। चणे हे अगदी मऊसर असे बॉईल झालेले असावे, नाहीतर ते खायला कचकच लागतात आणि मग भाजी खायला टेस्टी लागत नाही। त्यामुळे तुम्ही चणे अगदी मऊसर असे शिजवून घ्या। या ठिकाणी बघा, अगदी मऊ असा आपला चणा शिजलेला आहे। आता आपण भाजीला फोडणी करून घेऊ। ही भाजी बनवायला तुम्हाला वेळही जास्त लागणार नाही आणि साहित्य खूप कमी लागते, त्यामुळे तुम्ही ही भाजी घाईच्या वेळेत नक्कीच बनवू शकता। अगदी सोपी अशी रेसिपी आहे। मी माझ्या चॅनलवर अगदी साध्या, सिंपल आणि पटकन होणाऱ्या रेसिपी दाखवत असते। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा, तसेच मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा। या ठिकाणी बघा, आपण कढईत मस्त असं तेल घालून घेतलं होतं। यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता याची फोडणी केली। त्यानंतर आपण कांदा घालून घेतलेला आहे। कांदा आपल्याला छान असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतवायचा आहे। कांदा, टोमॅटो हे व्यवस्थित परतवलं की आपल्या भाजीला ग्रेव्ही पण खूप छान येते, मस्त अशी लपतप भाजी तयार होते। कांदा परतून झाला की लगेचच आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊ। शक्यतो या भाज्यांसाठी आपल्याला अगदी लाल असे टोमॅटो वापरायचे आहे, कच्चे टोमॅटो तुम्ही वापरू नकात। असं केल्याने आपल्या भाजीला ग्रेव्ही मस्त येते आणि भाजी खायला टेस्टी लागते। त्यानंतर आपण आलं लसूणची पेस्ट 1 चमचा घालून घेतलेली आहे। छान असं आपल्याला हे कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट 3 ते 4 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। या ठिकाणी बघा, आपला टोमॅटो पूर्णपणे मऊ झालेला आहे। आता आपण यामध्ये बेसिक मसाले घालणार आहोत। या ठिकाणी मी पाव चमचा हळद घातलेली आहे। तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। या ठिकाणी मी 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धणाजिरा पावडर घातली आहे। आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। जर तुमचा हा मसाला जळत असेल तर तुम्ही यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालू शकता, जेणेकरून मसाला हा जळणार नाहीत। या ठिकाणी बघा, बॉईल चण्याचंच पाणी यामध्ये मी घालत आहे। शक्यतो कुठलीही भाजी करताना गरम पाण्याचा वापर करा, म्हणजे भाजीची चव ही टिकून राहते आणि भाजीला रंगही सुरेख येतो। या ठिकाणी आपण बॉईल चण्याचं पाणी थोडं थोडं करून घालत आहोत, म्हणजेच मस्त अशी लपतप ग्रेव्ही आपल्या भाजीला तयार होईल। एकदमच सुक्की भाजी चांगली लागत नाही आणि रस्सा भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही किंवा टिफिनलाही न्यायला आवडत नाही, तर अशा वेळेस तुम्ही अशी लपतप भाजी नक्कीच ट्राय करू शकता। आपण या ठिकाणी बॉईल चण्याचं पाणी घालत आहोत आणि या ठिकाणी बघा, जास्तही पाणी आपल्याला घालायचं नाही आहे। लपतप आपली भाजी होईल इतपतच आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आणि लगेचच बॉईल करून घेतलेले चणे आपण यामध्ये ॲड करणार आहोत। मस्त असे गावरान चणे आहेत, त्याच्याने रंगही बघा चण्यांचा किती छान असा आहे।
एकदम डार्क ब्राऊन कलरचे हे चणे आहेत। हे चणे खरंच पौष्टिकही खूप असतात। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। लक्षात ठेवा, बॉईल करतानाही आपण मीठ घातलं होतं। मीठ घालून मस्त असं आपण हे परतवून घेऊ। आपल्याला 4 ते 5 मिनिटं मस्त अशी भाजीला वाफ काढून घ्यायची आहे। त्यामुळे तुम्ही यामध्ये 1-2 चमचे पाणी अजून ॲड करू शकता आणि भाजीला 5 ते 7 मिनिटं वाफ काढून घ्या। बघा, या ठिकाणी आपली भाजी किती छान अशी तयार झालेली आहे। मस्त असं भाजीला तेल सुटलेलं असतं। जास्त सुकी ही भाजी होत नाही आणि जास्त ग्रेव्हीचीही नाही। मस्त अशी लपतप आपली चणा मसाल्याची भाजी तयार होते। आणि विशेष म्हणजे या भाजीसाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं वाटण करायची गरज पडत नाही, म्हणून तिला करायला वेळही खूप कमी लागतो। आणि साहित्य तर तुम्ही बघितलंच असेल, फक्त आपण या ठिकाणी कांदा टोमॅटो वापरलेला आहे आणि बेसिक मसाल्यांचा वापर केलेला आहे, तरी एवढी टेस्टी आपली भाजी झालेली आहे। या ठिकाणी बघा, मस्त असा आपला चणा मसाला तयार आहे। बघूनच खावेसा वाटत आहे ना। ही भाजी तुम्ही पराठ्यासोबत खाऊ शकता किंवा पुरीसोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकतात। ही भाजी चवीला नंबर 1 लागते आणि आरोग्यासाठी ही भाजी खूपच फायदेमंद असते। लहान मुलांनाही तुम्ही ही भाजी नक्कीच देऊ शकता। मुलं ही अशी भाजी आवडीने खातात। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा। मी माझ्या चॅनलवर कहाणीही शेअर करत असते, तसेच मिशोचे व्हिडिओ मी अपलोड करत असते। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तसेच फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत।